शिरोळ येथील श्रीदत्त सहकारी साखर कारखान्याच्या कार्यस्थळावर माजी आमदार दिनकरराव यादव स्मृती साहित्य संमेलन उत्साहात संपन्न झाले। या संमेलनाचे उद्घाटन प्रसिद्ध कवी विठ्ठल वाघ तसेच धन्वंतरी पुरस्कार प्राप्त डॉक्टर अनिल मडके यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले। शब्दगंध साहित्य परिषदेच्या वतीने आयोजित 11व्या साहित्य संमेलनात निमंत्रित कवी संमेलन व काव्यकट्टा असे विविध सत्रे पार पडली। निमंत्रित कवी संमेलनात सुमारे 48 कवींनी सहभाग घेत विविध विषयांवर कविता सादर केल्या। या कवितांना रसिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला। या सत्राचे सूत्रसंचालन कवी नितीन चंदनशिवे यांनी केले। परिवर्तनाची जाणीव करून देणाऱ्या, सामाजिक वास्तवावर भाष्य करणाऱ्या तसेच विनोदी शैलीतील कवितांमधून लोकजागृतीचा संदेश देण्यात आला। यावेळी कवी नितीन चंदनशिवे यांच्यासह प्रसाद कुलकर्णी, डॉक्टर राजश्री पाटील, नीलम माणगावे, सरिता राजमाने, नाना हलवाई, रोहित शिंगे, दस्तगीर नदाफ, डॉक्टर उमेश कळकर, सुवर्णा पवार, डॉक्टर कुमार पाटील, उदय शिरोळकर, सचिन इनामदार, भीमराव धुळबुळू, स्वाती भापकर, विजय हिरेमठ, रवी बावडेकर आदी कवींनी कविता सादर केली। अंतिम सत्रात नांदणी येथील साहित्यिक संजय सुतार यांच्या अध्यक्षतेखाली काव्यकट्टा पार पडला। या काव्यकट्ट्यात सुमारे 28 कवींनी सहभाग घेत रसिकांची मने जिंकली। यामध्ये कवी यशोधरा ढाले, बाबुराव कांबळे, अशोक काळे, महेश कालिंगे, सुरेश पुजारी, धोंडीलाल मुजावर, प्रकाश पोद्दार, मदन गावडे, सुभाष हापटे, कोमल गावडे, विजय पवार, राजकुमार रुगे, सचिन कोरोचीकर, विष्णू वासुदेव, सदाशिव कुलकर्णी, राहुल कदम, शिवाजी माने, अमन पटेल, निलेश चव्हाण, महेश सटले, शिवाजी जाधव आदी कवींनी कविता सादर केली। साहित्य संमेलन यशस्वी करण्यासाठी शब्दगंध साहित्य परिषदेचे अध्यक्ष सुनील इनामदार, उपाध्यक्ष डॉक्टर दगडू माने, सचिव शांतनू यादव, उपनगराध्यक्ष पृथ्वीराज सिंह यादव, प्राध्यापक डॉक्टर मोहन पाटील, अविनाश उर्फ पांडुरंग माने, संजय सुतार, सचिन इनामदार तसेच परिषद पदाधिकाऱ्यांनी विविध संस्थांचे सहकार्य लाभले। टीव्ही नेक्स्ट साठी शिरोळहून सुभाष गुरव।